नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर. तर बघा, या व्हिडिओद्वारे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण महाराष्ट्राच्या 2025-26च्या अर्थसंकल्पाची माहिती घेणार आहोत, जे आत्ताच उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला आहे. आणि या अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना त्याचप्रमाणे तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर मग या योजना कोणत्या आहेत, त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत, त्याचप्रमाणे गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती, त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा विकास आणि शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, त्याचप्रमाणे महिला आणि सामाजिक कल्याणासाठी आणि आपले इतर महत्त्वाचे कोणत्या कोणत्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला ही माहिती संपूर्ण समजणार नाही. अर्थसंकल्प जो आहे 2025चा त्याची डिटेल माहिती तुम्हाला मिळणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. बघा मग मित्रांनो, काय म्हणले अर्थसंकल्पाची मुख्य उद्दिष्ट पहिला बघूया. एकूण खर्च किती झाला सांगितलंय त्यांनी 7,20,000 कोटी रुपयांचा. त्यानंतर महसुली जमा म्हणजे आपल्या इथं जमा किती आहेत, 1,60,964 कोटी रुपये आपल्याकडे जमा आहेत. मग महसुली खर्च जो आपला खर्च आहे तो किती दाखवलाय, 6,06,855 कोटी रुपयांचा. मग यांची वजाबाकी करता अंदाजित तूट किती आपल्यापाशी आहे, 45,891 कोटी रुपयांचा. तर बघा, राज्याच्या आर्थिक स्थितीत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचं दिसून येतंय, पण सरकारने काय केलंय, विकास आणि योजनावर चांगला भर दिलेला आहे. बघा, जे मित्रांनो गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती बाबतीत त्यांनी काय संकल्प मांडलेला आहे. बघा, गुंतवणूक येत्या काळात 15,654 कोटी रुपयांची गुंतवणूक ही अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे रोजगार यातून काय करणार आहे, 16 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे उद्योग सुलभता म्हणजे काय, नवीन उद्योगांसाठी 17 ठिकाणावरून परवानग्या घेण्याऐवजी आता एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार आहेत. बघा, उद्योग विभागातील तरतूद त्यांनी काय केलेली आहे, 1,021 कोटी रुपयांची त्यांनी टोटल तरतूद ही केलेली आहे. त्याचप्रमाणे काय केले, कौशल्य विकासावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी 807 कोटी रुपयांचा त्यांनी ही तरतूद केलेली आहे. बघा, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पात टोटल किती 1,021 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. टोटल रोजगार यातून काय होणार आहे, 16 लाख रोजगार निर्मिती होणार आहे असं अजितदादांनी सांगितलेलं आहे. चला तर मग पुढच्या टप्प्याकडे बघूया. बघा, पायाभूत सुविधा आणि विकास यांच्यावर सुद्धा त्यांनी चांगला भर घेतलेला, म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये जास्त भर घेतलेला आहे. रस्ते विकासावर जास्त भर दिलेला आहे. त्यांनी आशियाई विकास बँकेच्या साहाय्याने आता काय केले, रस्ते विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात आता काय केले, 3,500 गावांना जोडण्यासाठी 14,000 किलोमीटर सिमेंटचे कॉन्क्रीट रस्ते बांधले जात आहेत. बघा, भरपूर ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा त्यांनी डेव्हलपमेंट करत आहेत आणि करतायत. त्यामुळे काय केले, त्यांनी टोटल ह्या 3,582 गावांना जोडण्यासाठी एक प्रकल्प हातात घेतलेला आहे. बघा, पायाभूत सुविधासाठी चांगलंच त्यांनी अर्थसंकल्पात मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे मेट्रो प्रकल्प सुद्धा, त्या प्रकल्पाची सुद्धा एक प्रकारे त्यांनी काय केलेले आहे, तरतूद केलेली आहे. मुंबईत 41 किलोमीटर आणि पुण्यात 23 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे त्यांनी पाठवण्यात आलाय. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक 6,000 डिझेल बसेस CNG आणि LPG मध्ये रूपांतरित केल्या जाते. बघा, सेव्हिंग केलेलं आहे, एनर्जी सेव्हिंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे काय केले, प्रदूषणावर पण जास्त चांगला भर दिलेला आहे. टोटल त्यांनी काय केलेलं आहे, बघा, पायाभूत सुविधा आणि विकासासाठी चांगला भर दिलेला आहे एकंदरीत, बरोबर. त्यानंतर आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण बोलूया. बघा, शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुद्धा चांगले त्यांनी हे केलेले आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आपल्या शेती विभागामध्ये येणार आहे. काय होणार आहे, शेतकऱ्यांसाठी पीक नियोजन, त्यानंतर उत्पादनाचा खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. बघा, AI न चांगलं होत आहे आणि शेतकरी जे विभाग आहे ते महत्वाचं आहे, कारण तेच जर सुधारलं, त्यांचं जर कल्याण झालं तर आपल्याला चांगलंच आहे, बरोबर.
त्याचप्रमाणे काय म्हटलंय, जलयुक्त शिवार म्हणजे 5518 गावामध्ये आता काय केले, 4227 कोटी रुपयांची तर कामे सुरू 4227 कोटी रुपयांची कामे आता सुरू केलेली आहेत. त्याचप्रमाणे सिंचन प्रकल्प आहे, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता 5000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे काय केलंय, सौर ऊर्जेसाठी शेतकऱ्यांसाठी दिवसा आता वीज पुरवठा करण्यासाठी 27 जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे, सौर प्रकल्प हे हाती घेतलेले आहे, सुरू करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या बहीण योजनेबाबतची त्यांनी चांगली महत्वाची अशी माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे महिला आणि सामाजिक कल्याणासाठी त्यांनी चांगली तरतूद केलेली आहे. बघा, माझी लाडकी बहीण योजनेचे जे आता आपल्याला 1500 रुपये मिळतात, हप्ता मिळतोय 2,53,00,000 महिन्याना आर्थिक लाभ आतापर्यंत देण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे 2025-26 साठी आता तरी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणा व्यवसायाच्या शिक्षणासाठी 100% सरकार आता परीक्षा शुल्क देणार आहे. आदिवासी कल्याणासाठी पण त्यांनी चांगलं केलेलं आहे. आदिवासी समाजासाठी सुद्धा त्यांनी चांगलं एक तरतूद केलेली आहे. नमो आदिवासी स्मार्ट शाळा आता योजना चालू होणार आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 40% निधी वाढवण्यात आलेला आहे. बरोबर. बघा, इतर महत्वाच्या घोषणा काय केलेल्या आहेत त्यांनी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक जे तुळजापूर आणि वडूबुद्रुक येथील स्मारक प्रकल्प प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजने पुढील 5 वर्षात त्यांनी 5 लाख घरकुल बांधण्याचे त्यांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे काय केले, मुद्रांक शुल्क वाढ म्हणजे 4 चाकी गाड्यांसाठी आता 1% करवाढ हे करण्यात आलेली आहे. एकंदरीत बघता ऊर्जा आणि पर्यावरणाला सुद्धा त्यांनी चांगलं महत्व दिलेलं आहे. त्यांनी काय केले, सौर ऊर्जा 70% वीज ग्राहकांचे बिल शून्य करण्यासाठी स्वतःवरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान दिलेलं आहे. बरोबर आहे. सोलर पंप योजना आहेत. बरोबर. 27 जिल्ह्यामध्ये आता 2779 विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प सुरू केले होतील. त्याचप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापनासाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. किती केलेली आहे, 8200 कोटी रुपयांची किमतीचा प्रकल्प आता त्यांनी सुरू करणार आहे. बघा, ही जी माहिती आहे ही माहिती आजच्या अर्थसंकल्पात झालेली आहे. त्यामुळे या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि काय झालेलं आहे, ही अजितदादांनी आजच याबद्दलची संपूर्ण माहिती अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे. आणि या घोषणा या मोठ्या शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजनेसाठी, लाडक्या बहिणींसाठी, त्याचप्रमाणे आपल्या सामान्य नागरिकांसाठी या पद्धतीची सगळी माहिती ही दिलेली आहे. हीच तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक माझा प्रयत्न होता. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेवढा होता होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही संपूर्ण माहिती सगळ्यांना समजेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. धन्यवाद.